रामकृष्ण हरी. सखा श्रीहरी यात्रा कंपनी अकोला च्या वतीने आपल्या सगळ्यांना रामकृष्ण हरी. आपण ही जी तीर्थयात्रा आहे गेल्या 2000 म्हणजे जवळपास 12 पासून आपण ही तीर्थयात्रा काढतो आहोत आणि या मागच्या काही वर्षामध्ये वर्षाला 2 ते 3 तीर्थयात्रेला आपण जात असतो. त्यापैकी यावर्षी 2024मध्ये आपली ही यात्रा यावेळेस आहे श्रीधाम अयोध्या काशी तीर्थयात्रा. अर्थातच याच्यामध्ये आपण जवळजवळ 3 लक्झरी बस आणि एक क्रुझर किचनची गाडी असे मिळून जवळजवळ 150 लोकांचं नियोजन यावेळेला आपलं सगळं झालेलं आहे. आपण आता सगळेजण या जी सगळ्यांना उत्कंठा होती की बा जे नवीन राम मंदिर झालेलं आहे, रामलला जिथे विराजमान झालेले आहेत ती अयोध्या पाहावी आणि प्रत्येकाच्या जीवनाचं असं असतं की बा एकदा जीवनाची काशी घडावी, त्या उद्देशाने हा टूर आणि या उद्देशाने हे सगळे लोक जमलेले आहेत. आता आपण श्री राजराजेश्वराच्या या पावन नगरीमध्ये अकोला नगरीमध्ये आपण आहोत. याच ठिकाणी सखा श्रीहरी यात्रा कंपनीचं हे ऑफिस आहे आणि इथूनच आपण तिन्ही गाड्यांचं म्हणजे खरं म्हणजे हरिनामाच्या गजरात नाम विठोबाचे घ्यावे पुढे पाऊलं टाकावे टाळ मृदंग विना या सगळ्यांच्या गजरात आपण हे सगळं निघत आहोत आणि तिन्ही गाड्यांचं पूजन या ठिकाणी सानंद संपन्न होत आहे. अर्थात सगळे वारकरी मंडळी आहे, भाविक भक्त आहेत, यांच्याच हातून ही सगळी पूजा या ठिकाणी संपन्न होत आहे. तिन्ही गाड्यांचं पूजन आता झालेलं आहे. आता आपण प्रस्थान करत आहोत श्री क्षेत्र मुक्ताईनगरला. आपलं हे पहिलं क्षेत्र आहे ज्या ठिकाणी आपण आता देवदर्शन घेत आहोत, अर्थात श्रीसंत आदिशक्ती मुक्ताबाई. कारण असं आहे, तीनही जगांच्या ज्या आई आहेत, तीनही देवांच्या ज्या आई आहेत, त्या अशा मातोश्री ज्ञानेश भगिनी श्रीसंत आदिशक्ती मुक्ताबाई यांचा हा निर्वाणीचा स्थळ अर्थात हे पावन क्षेत्र पावनभूमी मुक्ताईनगरमध्ये आपण आलेलो आहोत. आईसाहेबांचं सगळ्यांनी दर्शन घेतलेलं आहे. आपण निघताना पहिलाच दिवस असल्यामुळे सगळ्यांनी आपल्यासोबत डबे आणलेले आहेत. आपण वनभोजनाचा याच ठिकाणी आईसाहेबांच्या परिसरामध्ये आनंदही घेतलेला आहे. आता आपण जेवणं आटपून आता आपण निघालेलो आहोत पुढच्या प्रवासाला म्हणजेच आजच्या मुक्कामाला, अर्थात श्रीधाम ओंकारेश्वर. ओंकारेश्वराच्या ठिकाणी आज आता आपण पोचलेलो आहोत. इथं आपण ओंकारेश्वरामध्ये ज्यावेळेला पोचतो त्यावेळेला इथला महिमा असा आहे, कावेरिका नर्मदयोः पवित्रे समागमे सज्जन तारणाय सदैव मांधात्री पुरे वसंतम ओंकारम ईश शिवम एकमीडे. अर्थात शास्त्रामध्ये पुराणामध्ये या ओंकारेश्वराचं महत्त्व असं आहे की 12 ज्योतिर्लिंगापैकी हे एक ज्योतिर्लिंग आहे. अर्थात 2 मंदिर आहेत, ओंकारेश्वर आहे आणि ममलेश्वर आहे. आणि आपण सगळे भाविक लोक 150 लोक या ठिकाणी सर्वप्रथम नर्मदा नदीचं स्नान, खरं म्हणजे इथं संगम आहे कावेरी नदी आणि नर्मदा नदीचा, आणि त्या संगमाच्या जवळ अर्थात ओंकारेश्वर मंदिराच्या जवळ आपण आता सगळ्यांनी नर्मदा नदीचा स्नानाचा लाभ घेतलेला आहे. सगळ्यांनी या पवित्र तीर्थामध्ये या नर्मदा नदीमध्ये स्नान केलेलं आहे. आता आपण ओंकारेश्वराच्या दर्शनाला जात आहोत. ओंकारेश्वर हे इथलं दर्शन घेऊन आणि ममलेश्वराचं दर्शन घेऊन म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी हे दोन्हीही ज्योतिर्लिंगच आहेत, पण एकच ज्योतिर्लिंग आहे. ओंकारेश्वरही ज्योतिर्लिंग आहे आणि ममलेश्वरसुद्धा ज्योतिर्लिंग आहे. अशा या संगमतटी पावनक्षेत्री आपण हे सगळं देवदर्शन इथं केलेलं आहे. सगळ्यांनी इथं जेवणाचा लाभ घेतलेला आहे आणि इथून आता आपण इथं म्हणजे ओंकारेश्वरमध्ये आपण भव्य आणि प्रशस्त जी वास्तू आहे आदिवासी समाज धर्मशाळेची, या वास्तूमध्ये एक पूर्ण बिल्डिंग आपण सगळ्या यात्रेकरूंसाठी बुकिंग केलेली होती. सगळ्यांना प्रशस्त अशा रूम आणि संडास बाथरूम सहित सगळी व्यवस्था करून हा सगळा मुक्काम करून आता आपण पुढच्या प्रवासाला म्हणजेच श्रीधाम उज्जैन या क्षेत्री पोहोचणार आहोत. भेटूयात उज्जैनला.